बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। देगलूरजवळील लेंडी नदीच्या पुलाजवळ सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पुलालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि दुर्गंधी निर्माण करणारे पदार्थ टाकले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नाक बंद करून मार्गक्रमण करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत। महत्त्वाचे म्हणजे लेंडी नदीचा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता होणे गरजेचे असताना या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। नगरपरिषद देगलूरने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलालगतचा कचरा हटवावा, परिसराची स्वच्छता करावी आणि पुन्हा कचरा टाकला जाणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण या ठिकाणी पाहू शकता देगलूरच्या लेंडी नदीवरच्या ब्रिजची काय अवस्था आहे आणि देगलूरच्या लेंडी ब्रिजच्या बाजूला जे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्याची सुद्धा अवस्था या ठिकाणी दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता अत्यंत वाईट दुर्गंधी आणि वाईट घाणीचं साम्राज्य या ठिकाणी संपूर्ण पसरलेलं आहे। जेव्हा या ठिकाणी लेंडी नदीच्या ब्रिजवर आल्यानंतर लोकांना असं वाटते की नरकाच्या दारावर आल्याने या ठिकाणी अत्यंत वाईट आणि घाण दुर्गंध या ठिकाणी येत असल्याने पूर्ण देगलूर शहरातील नागरिकांचं या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण घाण या ठिकाणी आणून टाकतात। ते वरी असते त्याच्यामुळे दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेला असतो। आणि दुसरीकडे माझ्या पाठीमागे पाहू शकता अत्यंत वाईट धोकादायक या ठिकाणची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि कशा पद्धतीने आपण लेंडी नदीच्या या ब्रिजवरती अचानकपणे या ठिकाणी जर एखादी वाहन आला तर डायरेक्ट नदी जाऊन कोसळून त्याचा मोठा या ठिकाणी अपघात होऊ शकतो, त्याची जीवितहानी होऊ शकते। तर आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कोणताही स्लो स्पीडचा ब्रेकरचा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला नाही। त्याच्याऐवजी या ठिकाणी पाहू शकता कोणताही या ठिकाणी मार्ग लावण्यात आलेला नाही। या ठिकाणी जड वाहनं कशा पद्धतीनं चालवावं ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले नसल्यामुळे अनेक या ठिकाणी दुर्दैवी अपघात या ठिकाणी घडत आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता मोठा अपघात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आणि या जर रेलिंगचा हा जो सिमेंटचा रेलिंग आहे जर लवकरात लवकर बनवण्यात नाही आला तर या ठिकाणी मोठा अपघात होऊन या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येते। त्याच्यामुळे या ठिकाणी PWD आणि त्याचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ हे संपूर्ण लेंडी नदीवरच्या ब्रिजचा परिसर या ठिकाणी मोडकळीत झालेला पूर्ण डागडुजीकरण करून नागरिकांना उच्च दर्जाची या ठिकाणी सेवा देण्यात यावी अशी नागरिकांची या ठिकाणी मागणी दिसून आली। आज आमच्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत। कशी अवस्था आहे या ठिकाणची? या ठिकाणची कशी अवस्था आहे? आपण दररोज या लेंडी नदीच्या ब्रिजतून येणं जाणं करता, कसं दिसतंय आपल्याला? खूप वाईट अवस्था आहे आणि खूप धोकादायक अवस्था इथं झालेली आहे। तरी मी बागेटांगे उपसरपंच या नात्याने नगरपालिकाला 2दा तक्रार दिल्या। त्याच्याकडे माझ्याकडे OC कॉपी पण आहे। तक्रार दिल्यावर ते काहीतरी आणून एकदा डोजर आणतात, साफ करून निघून जातात। अजून जे नागरिक आहे, जे कारोबारी जे आहे, ते व्यवसाय करणारे ते अजून आणून टाकतात। ते डुकरं मेलेले जनावरं इथं आणून टाकतात। त्याच्यासाठी आमचं पूर्ण आरोग्य धोक्यात आहे। ते पूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे। ह्याची दक्षता हे मूळपणे घेत नाही। तात्पुरता काहीतरी काम करून नगरपालिका आपलं जे जिम्मेदारीपासून दूर पडत आहे। अजून आपण बघू शकता हे फोकस लावून किती दिवस झालेला आहे, परंतु नावालाच फोकस आहे। तिथं दाखवा तुम्ही, तिकडे त्या साईडला फोकस चालू नाही। ते नावाला उगा काय आहे ते मला माहीत नाही।